राम राम। आज एक कविता अपना सामने सादर कर रही हूँ। कविता नाव से नंदगवी। चालस मोटा थाट बाटकू मेल घाटना घाट घाटकू। चालस मोटा थाट बाटकू मेल घाटना घाट घाटकू। जुगजुगनी से ही व्यथा ही वह गव्वितनी कथा। जुगजुगनी से ही व्यथा ही वह गव्वितनी कथा। सिपना गडगाना पाणी सांगस गव्वितनी कायनी। सिपना गडगाना पाणी सांगस गव्वितनी कायनी। दूध दुपतान्या धारा गाविल गडना वारा। पाय चाल चिखलदरा चिखलदराना बाजार हाटकू। चालस मोटा थाट बाटकू चिखलदराना बाजार हाटकू। चालस मोटा थाट बाटकू मेल घाटना घाट घाटकू। बिकट जंगलनी नई कोना थारा बिकट जंगलनी नई कोना थारा। नहीं दिसस कोणी इठे ऐरा गैरा। बिकट जंगलनी नई कोना थारा नहीं दिसस कोणी इठे ऐरा गैरा। तिठे गव्वितनी कुकार ऐकी घे जरा। तिठे गव्वितनी कुकार ऐकी घे जरा। तवा तुले समजीन चिखलदरा। चाला लागस मोठी बिकट वाटकू मेल घाटना घाट घाटकू। आसोल वागनी काय शान आसोल वागनी काय शान गव्विले भेवाडी टाकीन। आसोल वागनी काय शान गव्विले भेवाडी टाकीन। हिम्मतना दांडगा मुठ्ठीनी जान गीती चालस रांगडा पहलवान। तर भाऊ, हे जे कविता मीना जो सादर करी ही कविता प्राध्यापक उत्तम येवले आणि मधु येवले ह्या दोन भाऊ ज्या आपणा गव्विनामध्ये लिखाना प्रयत्न करतो यावनापाशी ती प्रेरणा घेतली। आज जवळजवळ मधु मामा येवले यावना 100 वरे गव्वी भाषांमध्ये कविता शेती भजन शेत आणि प्राध्यापक उत्तम येवलेना कहाण्या शेती संग्रह म्हणजे कहाण्या गव्वी भाषांमध्ये कहाणी लिखल्या शेती। त्यांना बादनामध्ये म्हणी लिखल्या शेती। त्यांना बादनामध्ये कविता लिखल्या शेती। आता प्राध्यापक उत्तम येवले यांनी इस्कोल ही कविता खूप गाजनी खूप जबरदस्त अशी कविता लिखली शे आणि प्राध्यापक उत्तम मामापाशी तीच मीना ही प्रेरणा घेतली आणि असा वाटना की आपण बी थोडाफार लिखवा आपणा गव्वी भाषानी म्हणी ती मीना हा छोटासा प्रयत्न करा। तर राम राम मित्रांनो।